नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC MES 2025 पूर्व परीक्षा पास झालेली आहे, क्वालिफाय झालेली आहे. आणि आता तुम्ही जर मेन्स एक्झामिनेशन साठी तयारी करत असाल तर जाणून घ्या थोड्या महत्त्वाच्या गोष्टी. बघा, एक्झाम पॅटर्न जो आहे, क्वेश्चन पेपर जो पॅटर्न आहे, यामध्ये तुम्हाला दोन सेक्शन्स असतील. पहिल्या सेक्शन मध्ये 4 प्रश्न, दुसऱ्या सेक्शन मध्ये 4 प्रश्न असतील. 40-40 मार्काचे हे प्रश्न असतात. आपल्याला ह्या 8 पैकी टोटल 5 प्रश्न जे आहेत हे सॉल्व्ह करावे लागतात जर आपल्याला फुल अटेम्प्टकडे जायचं असेल तर. मग आता हे 5 क्वेश्चन कुठले असले पाहिजेत बघा. यामध्ये पहिला प्रश्न जो आहे आणि 5वा प्रश्न जो आहे, म्हणजे पहिल्या सेक्शन मधला पहिला प्रश्न आणि दुसऱ्या सेक्शन मधला पहिला प्रश्न, हे दोन्हीही कंपल्सरी असतात. ते तुम्हाला सॉल्व्ह करावेच लागतात. याचा अर्थ जर 100% अटेम्प्ट करायचा असेल तर, म्हणजे पहिला आणि 5वा तुमचा हा प्रश्न फिक्स झाला. 5 मधले हे 2 प्रश्न फिक्स झाले. आता दुसरे पुढचे जे 3 प्रश्न आहेत ते कुठून सिलेक्ट करायचे, तर बघा त्याच्यासाठी तुमच्याजवळ 2 ऑप्शन्स राहतात. 2 प्रश्न तुम्ही पहिल्या सेक्शन मधून घेऊ शकता आणि एक प्रश्न तुम्ही दुसऱ्या सेक्शन मधून घेऊ शकता, किंवा एक क्वेश्चन तुम्ही पहिल्या सेक्शन मधून आणि 2 क्वेश्चन तुम्ही दुसऱ्या सेक्शन मधून. याचा अर्थ असा की तुम्ही 5 प्रश्न सोडवायचे आहेत म्हणून पहिल्या सेक्शन मधले 4 पूर्णच्या पूर्ण प्रश्न आणि दुसऱ्या सेक्शन मधला 5वा नंबरचा प्रश्न असं सॉल्व्ह करू शकत नाही. ठीक आहे, तुमचे ऍटलिस्ट पहिल्या सेक्शन मधून 2 आणि दुसऱ्या सेक्शन मधून 2 हे झालेच पाहिजेत, असा याचा अर्थ आहे. ठीक आहे, तर हा असा एक्झाम पॅटर्न आहे. या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला यामध्ये राहतात. पहिला प्रश्न जो कंपल्सरी आहे त्यामध्ये तुम्हाला 7 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 5 सोडवायचे असतात. इकडे सुद्धा 5व्या प्रश्नामध्ये 7 प्रश्न असतात, त्यापैकी 5 सोडवायचे असतात. हे 8 मार्काचे प्रश्न असतात. हे 40 मार्कासाठी झाले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि इकडचा क्वेश्चन नंबर 6, 7, 8 यामध्ये मात्र काय आहे, तुम्हाला 2 लॉंग क्वेश्चन 15-15 मार्काचे आणि एक शॉर्ट क्वेश्चन 10 मार्काचा, अशा पद्धतीने 15-15, 30 आणि 10, 40 या पद्धतीने राहतं. म्हणजे हा एक सॉल्व्ह झाला, हा एक सॉल्व्ह झाला. तुम्ही यातून एक घेतलात, यातून 2 घेतलात, किंवा यातून एक घेतलात आणि यातून 2 घेतलात, की तुमचा पूर्ण क्वेश्चन जो आहे, पूर्ण क्वेश्चन पेपर या ठिकाणी सॉल्व्ह होऊन येतो. सो या पद्धतीने हा एक्झाम पॅटर्न आहे. हे रूल्स तुम्हाला फॉलो करायचे असतात. थँक्यू.